अबे पंक्या, आमचे पैरे झाले, सपा तयार झाले, रोव नाही चालू झाला, रोव नाही धरलून, बाया आल्या बांधेत न रोवही लागल्या. पण बापू काही प्रश्न माझ्या मनामध्ये नाही का तयार झाले. ते प्रश्न काय डोक्यातून जातच नसेल. कायचे प्रश्न बे? अबे पाण्या पावसाचे दिवस आहेत, टायमावर आपण बाईला आपल्या दंडामध्ये आणतो, ते बिचारी रोवू लागते, पण धडाड धुडूम नाही का तिकडे अबाड गरजनी चालू होते ना, बदो बदो पाणी पडते. मग बाई म्हणते आम्हाला सुट्टी पाहिजे, एवढ्या गरजनात आम्ही कशा राहून? मग ते घरी चालली जाते. तर तिला रोजी अर्धी द्यायची का सगळी द्यायची? सगळी दिलून तर आम्ही मेलून, अर्धी दिलून तर ते मेली. अबे तू मेलास ते गोष्ट खरी आहे, पण ते कशी मेली बे? ते अर्धाच दिवस येईल ना रोजी, का तू तिला सगळी देशील? अबे हो, पण बाया कोटी ऐकतेत बे, त्याला सगळीच रोजी द्यावं लागते, नाही तर मग नवऱ्याला धरून येते तामाक. काऊंची रोजी कमी दिल्या म्हणतात मग त्याचे नवरे, मग का म्हणशील त्याला? बर, आता दुसरा प्रश्न कोणता निर्माण झाला तुझ्या मनामध्ये? अबे काल नाही का रोवना होताना पाहिलो मी, बाया थोडसा लक्ष दिलो, त्याचं निरीक्षण केलं. अबे पक्के टाइमपास करतात दंडामध्ये, मग काय करतेस? रोजी तर सगळीच द्यावं लागते, मस्त टाइमपास करतात. येतील तर हरू येतील, जातील तर भक्काभक जातील, स्वयंपाक करायचा आहे म्हणून, परंतु येताना दंडामध्ये नाही का हरू येतील, 20 मिनिट टाइमपास करतात पुऱ्या. आणि जेवताना तरी पाय ना, जेव्हा जेवाची सुट्टी होती ना दंडामध्ये, तेव्हा नाही का मस्त घास नाही का चाऊ चाऊ खात्यात टाइमपास करासाठी, चाऊ चाऊ. घरी तर मस्त नाही का सगळे घासाच्या घासा नाही का घिटकत असतील, परंतु दंडामध्ये नाही का चाऊ चाऊ खात्यात. तर आता काय करशील? पक्क्याच टाइमपास करायला लागल्या.